आज आपण आहोत काहीमध्ये कान्होजी जैनच्या वाड्यामध्ये. काही दिवसापूर्वी का ह्या वाड्याच्या सुधारणांसंदर्भामध्ये रणधीर जयदे हे कान्होजी जैनचे वंशज हे भोर तालुक्याचे आमदार जे आहे शंकर मांडेकर यांना भेटायला गेले होते. तिथे त्या संदर्भात त्यांच्याशी काही वादविवाद झाले. याचा अर्थ असा होतो की प्रशासनाला किंवा राजकीय नेत्यांना कान्होजी बद्दल असतानाही किंवा शिवाजी महाराजांबद्दल असतानाही किंवा मावळ्यांबद्दल असतानाही आज आपण रणधीर जयदेंकडनं जाणून घेऊ की नक्की काय प्रकार घडला आणि नक्की काय घडलंय. आता काय सांगाल, काय नक्की प्रकार घडला? प्रकार असा घडला की राजश्री कान्होजी नाईक जयदे देशमुख यांचं जे स्मारक राज्य संरक्षित आहे, या स्मारक परिसरामध्ये पर्यटक शिवप्रेमी अनेक पर्यटक भेट देत असतात. तर या भेट देत असताना पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे, तसंच ह्याचं स्मारकाचं ऐतिहासिक महत्व काय आहे याची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी आपण पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. परंतु हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना भेटलो असता त्यांनी तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर यांना त्यांची भेट घेऊन यांची शिफारस आणावी असं सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मुळशी येथील कार्यालयात गेलो असता आमदारांनी प्रस्तावाला विरोध केला आणि भोरमधून एक 3 व्यक्तींची नावं घेतली. त्यांनी जर याला परवानगी दिली तर आपण विचार करू आणि अरे रावी आम्ही त्यांना परत त्याच्याबद्दल स्पष्टीकरण विचारायला गेलो असता त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं म्हणजे आरेतुरीचीच भाषा वापरली की इथं वंशज म्हणून आहे म्हणून, नाही तर तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं आणि आम्हाला पुढचं स्पष्टीकरण किंवा काहीच बोलू दिलं नाही. नक्की पण तुम्ही प्रशासनाकडे कशासाठी वाड्यामधल्या कुठल्या सुधारणांसंदर्भात गेला होता? वाड्यामधील जे पर्यटक भेट द्यायला येत असतात तर त्यांना ऐतिहासिक इथलं जे ऐतिहासिक स्वरूप म्हणजे इथं आपल्यात वस्तू आहेत जुन्या तलवार, चिलखत, देवघर किंवा इथं अनेक वस्तू ज्या आहेत ऐतिहासिक त्याचं एक संग्रहालय वाड्यामध्ये असावं किंवा पर्यटकांच्या सुविधा, गाड्या वगैरे येतात बऱ्याच प्रमाणात येतात तर त्यांना पार्किंगची व्यवस्था, त्यांच्या इतर काही सुविधा आहेत पर्यटकांच्या सोयीसाठी जेणेकरून पर्यटक इथं आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये अशा स्वरूपाच्या अनेक सुविधांचा आपण त्यांना मागणी केलेली. वाड्याच्या परिसरामध्ये तटबंदी असो किंवा त्याचं शिल्प स्वरूपातलं दालन, इतिहासात घटनांचं दालन उभारणं असो, अशा साधारण एक 5 कोटी रकमेचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे. तो सध्या सचिवांच्याकडे पर्यटन विभागाच्या प्रलंबित आहे. वाड्याला कुठल्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे? हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून 1996 ला घोषित केलेला आहे. आणि आता हा जो प्रसंग घडला त्यातून असं आम्हाला वाटतंय की हे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाने काढून घ्यावा आणि आम्ही पूर्वीपासून आज आमची 14वी 15वी पिढी आहे, या पिढीपर्यंत आम्ही वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि इथून सुद्धा आम्ही हा वारसा आमच्या हिमतीवर आम्ही सक्षमपणे जपू आणि येणाऱ्या पर्यटकांना आजपर्यंत जे आम्ही सेवा देत राहिलो तीच भविष्यामध्ये आमच्याकडून कायम चालू राहील. तर हे होते रणधीर जयदे की आज ते ह्या मानसिकतेत आलेत की राज्य शासनाने जो या वाड्याला दिलेला राज्य संरक्षित स्मारक दर्जा होता हा सुद्धा काढून घ्यावा आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ऐपतीप्रमाणे या वाड्याचा वारसा जपू असं यांचं म्हणणं पडलेलं आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, कारी. आज आपण आहोत काहीमध्ये कान्होजी जैनच्या वाड्यामध्ये. काही दिवसापूर्वी ह्या वाड्याच्या सुधारणांसंदर्भामध्ये रणधीर जयदे हे कान्होजी जैनचे वंशज हे भोर तालुक्याचे आमदार जे आहे शंकर मांडेकर यांना भेटायला गेले होते. तिथे त्या संदर्भात त्यांच्याशी काही वादविवाद झाले.
याचा अर्थ असा होतो की प्रशासनाला किंवा राजकीय नेत्यांना कान्होजी बद्दल असतानाही किंवा शिवाजी महाराजांबद्दल असतानाही किंवा मावळ्यांबद्दल असतानाही आज आपण रणधीर जयदेंकडनं जाणून घेऊ की नक्की काय प्रकार घडला, नक्की काय घडलंय. आता काय सांगाल, काय नक्की प्रकार घडला? प्रकार असा घडला की राजश्री कान्होजी नाईक जयदे देशमुख यांचं जे स्मारक राज्य संरक्षित आहे, या स्मारक परिसरामध्ये पर्यटक शिवप्रेमी अनेक पर्यटक भेट देत असतात. तर या भेट देत असताना पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे, तसंच या ह्याचं स्मारकाचं ऐतिहासिक महत्व काय आहे याची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी आपण पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून. परंतु हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांना भेटलो असता त्यांनी तालुक्याचे आमदार शंकर मांडेकर यांना त्यांची भेट घेऊन यांची शिफारस आणावी असं सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मुळशी येथील कार्यालयात गेलो असता आमदारांनी प्रस्तावाला विरोध केला आणि भोरमधून एक 3 व्यक्तींची नावं घेतली. त्यांनी जर याला परवानगी दिली तर आपण विचार करू. आणि अरे रावी आम्ही त्यांना परत त्याच्याबद्दल स्पष्टीकरण विचारायला गेलो असता त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं म्हणजे आरेतुरीचीच भाषा वापरली की इथं वंशज म्हणून आहे म्हणून, नाही तर तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं आणि आम्हाला पुढचं स्पष्टीकरण किंवा काहीच बोलू दिलं नाही. नक्की पण तुम्ही प्रशासनाकडे कशासाठी वाड्यामधल्या कुठल्या सुधारणांसंदर्भात गेला होता? वाड्यामधील जे पर्यटक भेट द्यायला येत असतात, तर त्यांना एक इथलं जे ऐतिहासिक स्वरूप म्हणजे इथं आपल्यात वस्तू आहेत जुन्या तलवार, चिलखत, देवघर किंवा इथं अनेक वस्तू ज्या आहेत ऐतिहासिक, त्याचं एक संग्रहालय वाड्यामध्ये असावं किंवा पर्यटकांच्या सुविधा, गाड्या वगैरे येतात, बऱ्याच प्रमाणात येतात, तर त्यांना पार्किंगची व्यवस्था, त्यांच्या इतर काही सुविधा आहेत पर्यटकांच्या सोयीसाठी, जेणेकरून पर्यटक इथं आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये. अशा स्वरूपाच्या अनेक सुविधांचा आपण त्यांना मागणी केलेली आहे. वाड्याच्या परिसरामध्ये तटबंदी असो किंवा त्याचं शिल्प स्वरूपातलं दालन, इतिहासात घटनांचं दालन उभारणं असो, अशा साधारण एक 5 कोटी रकमेचा प्रस्ताव शासनाला सादर केलेला आहे आणि तो सध्या सचिवांच्याकडे पर्यटन विभागाच्या प्रलंबित आहे. वाड्याला कुठल्या प्रकारचा दर्जा दिलेला आहे? हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून 1996 ला घोषित केलेला आहे. आणि आता हा जो प्रसंग घडला त्यातून असं आम्हाला वाटतंय की हे राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाने काढून घ्यावा आणि आम्ही पूर्वीपासून आज आमची 14वी 15वी पिढी आहे, या पिढीपर्यंत आम्ही वारसा जपण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे आणि इथून सुद्धा आम्ही हा वारसा आमच्या हिमतीवर आम्ही सक्षमपणे जपू आणि येणाऱ्या पर्यटकांना आजपर्यंत जे आम्ही सेवा देत राहिलो तीच भविष्यामध्ये आमच्याकडून कायम चालू राहील. तर हे होते रणधीर जयदे की आज ते ह्या मानसिकतेत आलेत की राज्य शासनाने जो या वाड्याला दिलेला राज्य संरक्षित स्मारकचा दर्जा होता हा सुद्धा काढून घ्यावा आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या ऐपतीप्रमाणे या वाड्याचा वारसा जपू असं यांचं म्हणणं पडलेलं आहे. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, कारी.